शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शरण शरण जी हनुमंता तुम आलो रामदूता तुम आलो रामदूता तुम आलो रामदूता शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता तुझ आलो रामदूता तुझ आलो रामदूता तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमरा अंजनीची कुमरा अंजनीची कुमरा तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमरा शरण शरण जी हनुमंता तुम आलो रामदूता तुम आलो रामदूता तुम आलो रामदूता शरण शरण जी हनुमंता तुम आलो रामदूता तुम आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाया सुभटा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाया सुभटा शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम आलो रामदूता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमि पवित्रं तिथी नादितो ज्ञान राजा सुपात्रं तयाठवितं महापुण्य राशि
नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. स्वाजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वात्सर्मनिरीवतं सारासी नाशयति विघ्नं. या कुंदेन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनाव्रदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनं. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिर्देवे सदा वंदिता सामपातु. सरस्वती भगवती निशीसगाड्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं. यत् कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जानामि पृथ्वी समोरतरलिते ते नाम माझे वाच्यासो. ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो. ज्या पादे फणी काली स्पर्शिला ते पाय माझे भारे असो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो. ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्रारत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणं. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयार सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनं. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं. जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे. रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. श्री राम राम रघुनंदन राम राम. श्री राम राम भरताग्रज राम राम. श्री राम राम रणकरकश राम राम. श्री राम राम शरणं भव राम राम. श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि. श्री रामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि. श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि. श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपदे. माता रामो मत पिता रामचंद्रा. स्वामी रामो मत सखा रामचंद्रा. सर्वस्वामी रामचंद्र दयालो. रनान्यं जाने नैव जाने न जाने. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनं. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामराजीवलोचनं. जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि.
पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी. देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी. देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा श्री गंगाधरा. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा श्री गंगाधरा. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. बाळू मामा 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 नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो नारायणा वेद पारायणा. श्रीमद नारायण भगवत नारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण वेद पारायण. लक्ष्मी नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण सत्यनारायण नारायण. ओम नमो नारायण. नारायण ओम नमो नारायण. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम.
श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, रामाचा सेवक जय हनुमान, श्री राम जय जय राम, रामाचा सेवक जय हनुमान, श्री राम राम जय जय राम, श्री 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 राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी 1 ते 25। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सो समेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्ती दासो हे, मने निवृत्ती दासो अवधारी जो जय। मग संजय मने राया ते, ऐके तो पारतू तेथे, शोकाकुल रुदना ते करीत असे, ते कुळ देखोनी समस्त, स्नेह उपन्नले अद्भुत, तेने द्रवले असे चित्त कवने परी, जैसे लवन जळे झळंबले, ना तरी अभ्रवाते हले, तैसे सधीर परी विरमिले, हृदय तयाचे मनोनी कृपा आकळीला, दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंसू, तया परी तो पांडू कुमारू, महामोहे अति जर्जरो, देखोनी श्री सारंग धरू काय बोले, मने अर्जुना आधी पाही, हे उचित काय ये ठाई, तू कवन हे काही करीत आशी, तूज सांगी काय झाले, कवन उने आले, करिता काय ठेले, खेदू काही साम, तू अनुचिता चित्तने दिशी, भिरू कहीच न संडिशी, तुझे नामे अपयशी दिशा लंगिजे, तू शूरवृत्तीचा ठाव, क्षत्रिया माझी रावो, तुझी या लाठेपणाचा आओ तिही लोकी, तू आज संग्रामी हारुल जिंकतिला, निवांत कवचाचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वाशी, पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्यही थोकडे, ऐशे पुरुषत्व चोखडे पारता तुझे, तो तू की आज येथे सांडोनिया वीरवृत्ती ते, अधोमुख रुदनाते करीत आहाशी, विचारी तू अर्जुनो की कारुण्ये, की जशी दिनू सांग पा अंधकारे भानू ग्राशीला आथी, ना तरी पवनू मेघासी भिये, की अमृतासी मरण आहे, पाहे पा इंधनची गिळोनी जाई पावकाते, किलवणीची जळविरे, संसर्गे काळकुट्ट मरे, सांगपा महापणी दरदुरे गिळजे काये, सिंहासी झोंबे कोला, ऐसा पाडू आती के झाला, परी तो साच केला आज येत, सिंहासी झोंबी कोला, ऐसा पाडू आती के जाहला,
परितो त्वासाच केला जियेत मनवोनी अजुनी अर्जुना झले चित्त देसी याहिना वेगी धीर करोन या मना सावधू होई सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे हागा तू जाणता तरी न विचारिशी का आता सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही हे असतिये कीर्तिशी नाशू आणि पारत्रिकाशी अपभ्रंशू मने जगन्निवासू अर्जुनाते मनोनी शोकून करी तू पुरता धीरू धरी हे स्वच्छता अवेरी पंडू कुमरम तुझ नव्हे हे उचित येणे नासेल जोडले बहुतम तू अजुनी वरी हित विचारी पाम येणे संग्रामाचे निवसरे यत कृपाळूपण नूपकरे हे आत्ताची काय सोहरे हे आत्ताची काय स्वयरे झाले तुझ तू आधीची काय नेनसी की हे गोत्र जनोळ कशी वायाची काय करीशी अतिशय आता आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदाची अति आता तरी काय झाले काही स्नेह उपन्नले हे निजे परी कुडे केले अर्जुना तुवा तरी आता काय झाले काही स्नेह उपन्नले हे निजे परी कुडे केले अर्जुना तुवा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 27 म्हणजे ब्रह्मपत्राचा भाग 2 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः धन्य धन्य ते ब्रह्म लिखित धन्य धन्यानिता हनुमंत सौमित्र वाची सावचित्त अर्थी रघुनाथ सुखावी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दी प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुष्टानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसी गाईन मी तुझ जना सविकाज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटी गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 27व्या अध्यायाच्या म्हणजे ब्रह्मपत्रातील दुसऱ्या अध्यायाच्या सेवेला प्रारंभ करणे अगोदर गणपती रायांना साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव व हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री गुरु सद्गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात खरोखर ब्रह्मदेवाकडून लंकेमधून येत असताना हनुमंतरायांनी जे पत्र लिहून आणलं खरोखर हनुमंतराया धन्य म्हणतात पत्र आणणारे
कारण आपण केलेला पराक्रम आपण स्वमुखाने सांगू नये, हे शास्त्र सांगते, हे हनुमंत्री यांनी जाणलं होतं. आणि म्हणून ब्रह्मदेवाला विनंती केली होती, लंकेमध्ये यथासंग जो काही माझ्या आगमनापासून माझ्या निगमनापर्यंत, म्हणजे येण्यापासून जाण्यापर्यंत लंकेमध्ये जे जे काही घडलं गेलं, घटना घडल्या, त्याची वस्तुस्थिती, त्याचा सत्यार्थ तुम्ही पत्रामध्ये मजकूर स्वरूपानं लिहावा, अशी विनंती केल्यानंतर ब्रह्मदेवानं जे पत्र लिहून दिलं रामरयाला, त्यालाच ब्रह्मपत्र म्हणतात. आणि खरोखर ते ब्रह्मपत्राचं सुद्धा भाग्य मोठं आहे म्हणतात. ब्रह्मपत्र आणणारे रामरयाचे सेवक हनुमंतराय आहेत. ब्रह्मपत्र लिहिणारे साक्षात ब्रह्मदेव आहेत. पत्र वाचणारे शेष नारायणाचा अवतार लक्ष्मण दादा आहेत. आणि पत्राचा मजकूर ऐकून आनंद होणारे रामराय आहेत. रामरायांना आनंदी आनंद होत आहे. असं पत्र लक्ष्मण दादा सावधानतेनं वाचत आहे. सौमित्र वाची ब्रह्मलिखित ऐकता पत्रिकेचा अर्थ. श्रीराम स्वानंदे डुल्लतम हनुमंत चरित्र परिसोनी. लक्ष्मण दादा सावधानतेनं पत्र वाचत आहे. ब्रह्मदेवाचं पत्र लक्ष्मण दादा वाचत असताना रामरया अगदी आनंदानं ते पत्र वाचलेलं ऐकत आहेत. हनुमंतरायाने केलेला पराक्रम ऐकून श्रीराम प्रभू आनंदानं स्वानंदानं डुलत आहेत. शुद्धी न लभे सीता सती कळी लाविली लंके प्रती. सभा नागविली रात्री हनुमंत ख्याती ती ऐका. हनुमंतराया लंकेमध्ये स्वामी कार्य म्हणजे सीता शुद्धी करत असताना घर ना घर गुंडाळलं गेलं. घरोघरी शोध घेतला गेला. आणि सीता माऊली एवढ्या लवकर सहजासहजी सापडत नाहीत. लंकेमध्ये भक्ती स्वरूप दिसत नाही. हे लक्षात आल्याबरोबर हनुमंतरायांनी एक युक्ती केली. लंकेमध्ये कळ लावून सोडली. राजा रावणाची सभा नागवी उघडी केली. राजा रावणाच्या सभेमध्ये भांडण तंटे झगडे सुरू झाले. हनुमंतरायांनी अशी कशी ख्याती केली, काय नेमकी युक्ती केली, त्याचं चिंतन रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. तुम्ही सावधानतेनं ऐका. हनुमंताचे आचरित अचळ समूळ समस्त. ब्रह्म याने लिहिले ब्रह्मलिखित सावचित्त उधारा. हनुमंतरायांनी काय आचरण केलं लंकेमध्ये, कोणत्या प्रसंगाने हनुमंतराया सामोरे गेले. हनुमंतराया आपल्या कार्यापासून आपल्या ध्येयापासून कसे अचळ राहिले, ढळले नाहीत. आणि याच घटनांचा घटनाक्रम हनुमंतरायाच्या पराक्रमाच्या शौर्याची यशोगाथा ब्रह्मदेवानं आपल्या हस्ताक्षरामध्ये लिहून दिली. लक्ष्मण दादा इथं ते ब्रह्मपत्र वाचण्याचं सेवारूपी कार्य करत आहेत. रामरया श्रोत्याच्या भूमिकेत आहेत. नळ, नीळ, अंगद, जांबुवंत, सुग्रीव, हनुमंत
बाकीची सगळी वानर मंडळी सावधानतेनं हे ब्रह्मलिखित लक्ष्मणाच्या मुखातून ऐकत आहेत. नात्रेयची विनंती आहे, तेच ब्रह्मपत्र सावधान चित्तानं तुम्हीही लक्ष देऊन ऐका. गुप्त राहोनी नगरद्वारी वानर चेष्टा नाना परी कलहो लाविला निशाचरी कपी कुसरी ते ऐका. हनुमंत्रिया राजा रावणाची जी लंका, त्या लंकेचं जे प्रवेशद्वार आहे, ज्याला नगराची वेश म्हणतात, त्या वेशीवरती गुप्त अदृश्य रीतीनं थांबले आणि आपल्या वानर चेष्टा तिथं दावायला हनुमंतरायांनी सुरुवात केली. राक्षसामध्ये भांडण लावलं. भांडण लावण्याचं हनुमंतरायाकडे मोठं कौशल्य होतं. ते कौशल्य त्यांनी कसं वापरलं ते ऐका. म्हणतात, उच्च गोवणी नगर नारी कलश स्फोट राजद्वारी भरलिया जाऊ देना घागरी तोटा नगरी उदकाचा. गावामधल्या महिला आयाबाया त्या मातीचे घट घेऊन, ज्याला घडा म्हणतात, ज्याला घागर म्हणतात, ती घागर घेऊन लंकेच्या वेशीच्या बाहेर पाण्याला जाऊ लागायचं. आणि प्रत्येक जण डोक्यावरती चुंबळ करून पाणी आणायला जायच्या. पण हनुमंत या वेशीवर ते थांबले. घागर घेऊन महिला आली की शेपटी पायात अडकायची आणि त्या महिलेला धाड दिसा पडायची महिला ती. आणि पडल्यामुळं घागरीचे हात सुटायचे, ती मातीची घागर फुटायची आणि आणलेलं पाणी तिथंच सांडलं जायचं. अशा प्रकारची अवस्था हनुमंतराया करू लागले. आणि घरामध्ये किंवा गावामध्ये पिण्याचं पाणीची येईना. पाणी आणायला गेलेल्या प्रत्येक स्त्रीची अवस्था लंकेमध्येच हनुमंतरायांनी शेपटी करवी मातीचे घट फोडण्याचं, पाणी सांडण्याचं कार्य करून सिद्ध केली. राजानी माला दशकंठ त्याचे निनावे घटस्फोट राजद्वारी होतो स्पष्ट नारी व्यतिष्ठ कळकळती. सगळ्या स्त्रियांचा एकच आरडाओरडा, सगळा गोंधळ सुरू झाला. आपल्या नगरीचा राजा मेला की काय, जिवंत असेल असं वाटत नाही. 10 तोंडाचा राजा रावण, त्याला मरण आलं की काय. म्हणून आज वेशीमध्ये सगळ्या घागरी फुटल्या जाऊ लागलेले आहेत, पाणी सगळं सांडलं जाऊ लागलेलं आहे. म्हणून नर नारी, सगळ्या नारी अवघ्या राजा रावणाच्या नावानं बोंबाबोंब करू लागलेले. आणि घरी पाणी नेण्यासाठी आलेल्या, पण वेशीमध्येच पाण्याचा तोटा होत असल्यानं, घागर फुटत असल्यानं, पाणी सांडत असल्यानं त्या सगळ्या महिला तळमळत आहेत. पडल्यामुळं, लागल्यामुळं व्यथा होत आहेत.
कळकळ करत आहे त्यांचा जीव. गजारूढ गजपती त्या गजांची खुंटली गती. मागील महामत्त हस्ती आणि त्या प्रती संग्रामान. हत्ती स्वार राज दरबारामध्ये येत असताना हनुमंतरायांनी तिथेही कळी लावली आणि ते हत्ती बरोबर झगडा करू लागले. तिथं संग्राम सुरू झाला. त्याची स्थिती ऐका म्हणतात. गज भिडती गजांसी मावत मावतांसी. कपी गुप्तत्वे बांधोनी पुच्छाशी. दोन्ही तोंड कशी आदळती. हनुमंतराय काय करू लागले? हत्तीच्या पायामध्ये शेपटी अडकवू लागले आणि त्यामुळे हत्ती आदळू लागले. हत्तीचा जो माहूत असतो त्या माहुताचं भांडण सुरू झालं. हत्तीला तोंड घशी पाडून आदळण्याचं काम हनुमंतरायाची शेपटी गुप्त करू लागली. गज आदळता तडफडती वीर रगडले चरपडती. राजद्वारी ऐशारीती कला प्राप्ती कपी पुच्छन. हनुमंतरायांनी भल्या मोठ्या माजलेल्या हत्तीच्या पायामध्ये शेपूट अडकवून हिसका दिला की हत्ती दाम दिसाखाली आदळायचा. आदळला की चिर करायचा, तडपडायचा. पण त्या हत्तीच्या भोवताली जाणा येणारे जे वीर होते, त्या रस्त्याने जाणारे अनेक नरनारी होत्या, त्या हत्ती आदळल्यामुळं त्याच्या अंगाखाली सापडून रगडले जायचे. त्यांची तरपड उठायची. असा सगळा विनाश लंकेमध्ये दुर्दशा हनुमंतरायाच्या शेपटीनं सुरू केली म्हणतात. अश्वस्वाराची आहारी हो मामाजी जी करी. नाचती चौपायावरी राजद्वारी कपी पाडी. अश्वस्वार घोड्यावर बसून राज दरबाराकडे निघालेले ते घोडेस्वार हो मामा जीजी घोड्याला करत आहेत. चार पायावर घोडे नाचत निघालेले आहेत आणि नगरद्वारामध्ये आले की राज दरबारात जायच्या अगोदर हनुमंतरायाची शेपटी घोड्याच्या पायामध्ये अडकायची, पाय ओढायची आणि राजदरबारामध्ये हे घोडे दनादन आपटू लागले. अश्व पाडोनी ऐश्वर्यती हनुमान गांजी कल प्राप्ती. तैशेची अतिरती महारती गांजी मारुती गुप्तत्वे. हत्तीची तीच अवस्था, घोड्याची तीच अवस्था. हनुमंतरायांनी सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली, छळण करायला सुरुवात केली. मग तिथं कुणाला सोडलं नाही म्हणतात. अतिरथी असू द्या, महारथी असू द्या, हनुमंतरायांनी अदृश्य राहून, गुप्त राहून सगळ्यामध्ये कलह लावण्याचं काम, भांडण लावण्याचं काम हनुमंतरायांनी केलं. पुढील मल्लाची शेंडी ओढी, मागील मल्ल त्यावरी पाडी. मल्ल विद्या कडो विकडी, केली बापुडी हनुमंते. पैलवान निघालेले, पुढल्या पैलवानाची हनुमंतराय शेंडी ओढायची शेपटी करवी. चालता चालता पुढला मल्लाची म्हणजे पैलवानाची शेंडी ओढली
की पैलवानाच्या मानेला हिसका बसायचा आणि तो चालता चालता दन करणार, थांबायचा आणि थांबल्याबरोबर मागटला पैलवान धाड दिशी त्याच्या अंगावर आदळायचा. पुढचा पैलवान म्हणायचा, का रे मला थटतोय, तुला दिसत नाही का, माजलाय का? आणि दोघांची झटापट सुरू व्हायची, भांडणं लागायची. आणि राजद्वारामध्येच, प्रवेशद्वारामध्येच पैलवानाचं भांडण पाहायला मिळू लागलं. आणि एवढी पैलवान मारामारी करू लागले की दोघेही पैलवान भिडत असताना हैराण होऊन जाऊ लागले, बापुडे होऊन लागले, दीन होऊ लागले. अशा प्रकारचं भांडण तंटा लावण्याचं काम हनुमंत याची शेपटी करू लागली. पण कोण करते हे कुणालाच कळेना. मल्ल अति बळे उन्मत्त परस्पर कलह होत, हनुमंते करो निघात पाडिले कुंतत राजद्वारी. अतिशय मोठमोठाले पैलवान, बलदंड, आगडबम, जबरदस्त ताकद, भरपूर खुराक खाल्लेले, दररोज व्यायाम करणारे आणि पैलवानामध्ये असं भांडण लागायला लागलं. मारामाऱ्या सुरू झाल्या. आणि एवढ्यामध्ये हनुमंतराय मधनच काय करायचे, एक दणका द्यायचे पैलवानांना. दणका दिला, धाड दिसा पैलवान जमिनीवर आदळायचे आणि कणत कुंतत विवळत पडायचे. विवादती वेद पाठक सानुनाशिक अनुनाशिक, रामस्मरणी नाही विवेका निर्नाशिका कपिमानी. काही ब्राह्मण पूजेला निघालेले, नाकातून आवाज करणारे, तोंडातून आवाज करणारे, ज्याला सानुनाशिक अनुनाशिक म्हणतात, ज्यांचं रामनाम स्मरणावर चित्त नाही, फक्त दक्षिण्यावर चित्त आहे, अशा दक्षिणा घेणाऱ्या ब्राह्मणांना, वेद पाठकांना परमार्थामध्ये नकटे म्हणून हनुमंतराय ओळखतात. यांना नाकच नाही हो, जे विदागी घेतात, दक्षिणा घेतात, मोबदला ठरवून जे कार्यक्रम करतात किंवा पगारीवर कार्यक्रम करतात, त्यांना हनुमंतराय परमार्थातले नकटे ठरवतात. अस्मात कस्मात उपपत्ती विद्वांशी विवेक युक्ती, नामस्मरणी नाही मती मानी मारुती भुभार. जे काही विद्वान असतील, त्या विद्वानांच्या ठिकाणी जर नामस्मरण नसेल भगवंताचं, ते देवाला तुच्छ मानत असतील, देवाला विसरत असतील, तर अशा ज्ञान्यांचा, पंडितांचा, विद्वानांचा, स्वतःला ज्ञानी विद्वान पंडित समजणाऱ्या या हुशाऱ्यांना हनुमंतराय म्हणतात, हे जमिनीला भार आहे. धरणी मातेला यांचं ओझं झालेलं, खायला कार आणि धरणीला भार, अशी यांची अवस्था आहे. प्रधान गर्वे अति सन्मानी बैसता बैसोनी येती सुखासनी, हनुमान अत्यंत विंदाणी भोयाची काणी भुवंडी पुच्छ. प्रधान गर्वे अति सन्मानी बैसोनी येती सुखासनी, हनुमान अत्यंत विंदाणी भोयाचे काणी भुवंडी पुच्छ. राजा रावणाच्या दरबारामधले प्रधान सेनापती, जे अतिशय गर्विष्ठ स्वतःला समजत होते,
सन्मानी समजत होते, ते पालखीमध्ये बसून दरबारामध्ये जात असताना त्या भोयाच्या खांद्यावरती पालखी असायची. पालखीमध्ये प्रधान सेनापती बसलेले असायचे. राज दरबाराकडे जात असताना नगरद्वारामध्ये राजद्वारामध्ये आले की हनुमंतराया आपली लीला सुरू करायचे, शेपटी लांबवायचे आणि भोयाच्या कानामध्ये शेपटी घुसवायचे. कानामध्ये वळवळ केलं, अचानक एकदम वळवळ झालं म्हणून भोई काय करायचे, तर त्या पालखीचे जे दांडे धरलेले होते त्यांचे हात सोडायचे आणि कानामध्ये काय वळवळ करते म्हणून बघायचे. त्यावेळेस त्या पालख्या खाली आदळू लागल्या, पालखीचे दांडे मोडू लागले आणि आतमध्ये बसलेल्या प्रधान सेनापतीला अचानकच पालखी खाली आदळल्यामुळं कमरेला मानेला ठिसके बसू लागले, व्यथा होऊ लागल्या, जर्जर होऊ लागले, अपशकुन होऊ लागले. हे कार्य हनुमंतराया गुप्त राहून शेपटी करवी करू लागले. असं ब्रह्मपत्र लक्ष्मण दादा वाचत आहेत. भोई ओसरतादच कोणी धुरादळता धरणी, धुळी निघाले सेवदनी दंत भगनी कुंतत. आणि अचानक पालखीचे दांडे हातातून निसटल्यामुळं पालखी धरणीवर आपटू लागली आणि अचानक धाड दिशा पालखी एवढी मोठी खाली पडल्याबरोबर त्या रस्त्यावरचा एकदम धुरळा उडू लागला, नाका तोंडात जाऊ लागला. काही प्रधान सेनापतीची अशी अवस्था झाली म्हणतात. अचानक पालखी भोयाच्या खांद्यावरून खाली पडली आणि पडल्याबरोबर काही आतले प्रधान सेनापती तोंडावर पडले आणि त्यांचे दात पडले, काहींचे दात तुटले, तोंड रक्तबंबाळ झालं. आणि अशामुळं ते प्रधान सेनापती कणू लागले, कुंतू लागले. रायापासी अति सन्मान, त्याशी राजद्वारी अपमान, हसताती लंकेचे जन, तेने प्रधान क्षोभले. अहो राजदरबारामध्ये किती मानाचं स्थान आहे प्रधान सेनापतींना. त्यांचा नगरद्वारामध्ये हनुमंतराया आपल्या शेपटी करवी दुर्धर अपमान करू लागले. येणा जाणारी लोक त्या प्रधान सेनापतीची झालेली अब्रूची बेअब्रू पाहून हसू लागले. त्यामुळं प्रधान मंडळी, सेनापती मंडळी हसणाऱ्या लोकांवर रागाला जाऊ लागले. सरकृत भाते चौशेरी, उंच वरान भोजन घरी, आमाशी पाडले राजद्वारी, सुबुद्ध मारी भोयाते. अहो घरी जे प्रधान सेनापती तुपाशिवाय खात नाहीत, चांगलं चांगलं पाची पक्वान्नाचं भोजन घरी, राज दरबारामध्ये मान सन्मान अधिकार, आणि भोयांना काही अक्कल नाही का म्हणले. आम्हाला नगराच्या नगरवेशीमध्येच त्या भोयांनी पाडलं म्हणून हे प्रधान सेनापती त्या भोयांना टोले हाणू लागले. भोये म्हणती ऐका माता, व्यर्थ का करा मुचा घात, सीतेने सोडिला पुच्छकेत, दंत भगनार्थ तेने तुम्हा. भोई म्हणू लागले प्रधान सेनापतींना, उगाच का मारता, आम्ही काय केले तुमचं, आम्ही का उगाच पालखी सोडून देऊ का, उगाच चालता चालता आम्ही पालखी फेकून देऊ का.
राजा रावणानं काय केलेले तर रामरायाची स्वामिनी सीता चोरून अपहरण करून लंकेमध्ये आणून ठेवलेली आहे आणि त्या सीतेच्या कैवारार्थ एक शेपटी असणारा विघ्न करणारा वानर आलेला आहे आणि त्या वानरानं अशी दशा केलेली आहे त्यामुळे तुमची थोबाड फुटली दात पडले दात तुटले रक्ताबंबाळ अवस्था झाली आम्ही काय करावं सीता आहे लंके प्रती नगर लोकानुवादती कोणे ठाई नेमे निश्चिती शुद्धी मारुती न लवेची जाणा येणाऱ्या लोकांच्या मुखातून भोयांच्या मुखातून हनुमंत्री यांना ही बातमी नक्की कळाली की लंकेमध्ये सीता आहे पण कोणत्या ठिकाणी आहे तिचं वास्तव्य कुठं आहे राजा रावणानं सीता आणून कुठं ठेवलेली आहे हे काय कुणाच्या मुखातून हनुमंत यांना ऐकायला मिळेना हनुमंत याचा एक निश्चय झाला की लंकेमध्ये सीता आहे पण जोपर्यंत आपल्याला कळत नाही त्या कोणत्या ठिकाणी आहेत तोपर्यंत आपलं कार्य कळी लावण्याचं आपण सुरूच ठेवायचं असा निर्धार हनुमंतरेनी केला ऐसे करिता झाली राती शुद्धीचा दावया सीता सती निघाला रावण सभे प्रती केली ख्याती ते ऐका दिवसभर नगरद्वारावर गुप्त हनुमंतराय बसले होते आणि शेपटी गर्वी सगळ्यामध्ये भांडण तंटे लावले होते लंकेमध्ये पाण्याचा दुष्काळ केला होता एवढ्यामध्ये दिवस मावळला गेला रात्र होऊ लागली आणि सीता माऊलीची शुद्धी घेण्यासाठी हनुमंतरायाची स्वारी राजा रावणाच्या सभेकडे वळली रावण सभेमध्ये सीता माऊलीची शुद्धी घेण्यासाठी आलेले हनुमंतराया काय काय पराक्रम करतात ते ब्रह्मपत्राचं वाचन लक्ष्मण दादा करत आहेत आणि रावण सभेमध्ये हनुमंतरायाचं आगमन झालेलं आहे रावण सभेमध्ये हनुमंतराया काय पराक्रम करतील ते आपण उद्याच्या भागात चिंतन पाहूया कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालं चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलत वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी हरि देव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपू यती यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती प्रल्हाद नारद पराशर पुंडरिकम व्याशांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी हरिदेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नै भिन्न वपू
यती यशमती परमार्थ गती स नरो भवसागरमुद्धरति प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शशिशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाई सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत से विनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत से विनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत से विनवनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायण माधव गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युत जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायण माधव गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल